श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 121. सनातन एकदा म्हणाले, स्वामी, काही दिवस एकांतात राहून साधना करावी अशी इच्छा आहे. अरे वा, छान. साधकांनी मधून मधून एकांतवास करावा म्हणतात. चांगलंय. कुठे राहणार आहात? दारणो स्वामींनी विचारलं. आमच्या मळ्याच्या मागच्या बाजूला डोंगरात राहावं म्हणतो. तो भाग अगदी निर्जन आहे. दाट जंगलही आहे. सनातन म्हणाले. ठीक आहे. एकांतवासात जास्त राहून जप करावा. रात्री ध्यानाला बसावं. भोवती काळोख आहे, जंगली प्राण्यांचा वावर आहे, हे माहिती असलं तरी नामस्मरण करता आलं पाहिजे. ते साधलं की मनातल्या चिंता, ताण, भय नाहीसं होईल. एका भगवंताशिवाय कुणाची सोबत नको वाटेल. भगवंतावर अवलंबून राहिलं, त्याच्यावर सर्व भार टाकला की तो रक्षण करतोच, अशी अनुभूती येते. हा बाहेरचा एकांतवास मधून मधून केला म्हणजे मनातला एकांतवास घेता येतो. मनातला एकांतवास घेऊन परत समाजात परतायचं. घरीदारी समाजाच्या कोलाहलात वावरत असतानाही तो आतला एकांतवास टिकवता येतो. तो टिकवायला शिकायचं. तोच खरा एकांतवास आहे. पण एक ध्यानात ठेवावं, एकांतवास हे साध्य नाही बरं, ते साधन आहे. एकांतवास कशा करता करायचा? हृदय मंदिरामध्ये वास करणाऱ्या भगवंताचा शोध घेता यावा म्हणून, भगवंताशी संपर्क साधता यावा म्हणून, त्याचं दर्शन घेता यावं म्हणून. आपण तीर्थयात्रा करतो, दूरदूरच्या पुण्यक्षेत्री भगवंताचं दर्शन घ्यायला जातो. पण आपल्या हृदय मंदिरात प्रत्यक्ष भगवान आहे, त्याचं दर्शन घेणं जास्त महत्वाचं आहे. ते दर्शन घेण्यासाठी ही तीर्थयात्रा असते. त्यासाठी मनात आत खोल उतरून पुढे पुढे जावं लागतं. ही आतल्या प्रवासाची तीर्थयात्रा. बाहेरच्या तीर्थयात्रा करताना इतरांची सोबत घेता येते. पण ही तीर्थयात्रा एकट्यानेच करावी लागते. फक्त सद्गुरूंची मानसिक सोबत घेता येते. या यात्रेमध्ये वासना, विकार, संदेह, विकल्प असे अनेक अडथळे पण येतात बरं का. पण सद्गुरूंनी दिलेला नाममंत्र जपत राहायचं. सद्गुरू आंतरिक बळ देतात आणि हे अडथळे ओलांडायला मदतही करतात. आपला प्रवास तेच सुखकर करून देतात. हा प्रवास आहे स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचा, मूर्तातून अमूर्ताकडे जाण्याचा. आत आत जायला लागलो की आनंद आणि प्रसन्नता यांचा अनोखा अनुभव येतो. त्या आनंदाचं शब्दात वर्णन नाही करता येत. हृदय मंदिरात सिंहासनावर जिथे भगवंत अधिष्ठित आहेत ना, तिथे दृश्य जगाचं अस्तित्वच नाही. वासना नाहीत, विकार नाहीत, काही नाही. तिथे फक्त पूर्ण शांती, गहन गंभीर शांती, नीरव शांती आहे. आत्मशांती म्हणतात तीच. त्या शांतीला तुर्यावस्थेचं अधिष्ठान असतं. म्हणून ती शांती शाश्वत असते, कायमची असते. तिथे पोचलं की एकटेपणा पूर्णावस्थेला जातो. द्वैत नाहीसं होऊन जातं. मी म्हणून जो कोणी आहे ना, तो एकदम नाहीसा होतो आणि भगवंताचं दर्शन घडतं. हृदयातील एकांतामध्ये आत उतरून जो स्वतःला भगवंताच्या चरणी अर्पण करतो, तो भगवंत रूप होऊनच बाहेर येतो. हे सगळं ऐकून सनातन भारावले. अष्टसात्विक भाव दाटून आले. डोळे पाणावले. म्हणाले, मला एकांतवासात अंतर्यामी भगवंताचं दर्शन होईल हा एकच वर द्यावा, अशी प्रार्थना आहे आपल्या चरणी. आशीर्वाद पर अमृतवाणी प्रगटली. दयाळराव स्वामी म्हणाले, होईल होईल. तितकी तळमळ वाढली की ईश्वर कृपेने होईल बरं. जगन्नाथ महाराज हे एकनाथ महाराजांच्या वंशातले. शास्त्रांचं खूप अध्ययन झालेलं. वेदांताचा दांडगा अभ्यास. रोज नाथांच्या देवांची पूजा करीत, पुराण सांगत, याज्ञिकीची कामही करीत. दयाळराव स्वामींकडे नेहमी यायचे. वेदांतावर चर्चा करायचे. एक दिवस स्वामींना म्हणाले, स्वामी,
ब्रह्म सत्य जगत मिथ्या हा शंकराचार्यांचा अनुभव होता. मलाही तो अनुभव यावा असं फार वाटतं. आपण मला ती अनुभूती द्या ना. दयाळराव स्वामी म्हणाले, व्यवहाराचंही बघावं लागतं ना. तशी इच्छा करू नये. नाथांच्या पुण्याईनी चांगलं चाललंय आपलं. प्रपंच, परमार्थ दोन्ही सांभाळताय आपण. ती अवस्था फार पुढची आहे. पण जगन्नाथ महाराजांना राहावेना. ते पुन्हा पुन्हा विनवणी करायला लागले. दयाळराव स्वामींना या गुरु घराण्यातल्या या थोर विद्वानाचं मन मोडवेना. गोपाळकृष्णांची कृपा झाली तर होईलही, असं म्हणून त्यांनी जगन्नाथ महाराजांच्या खांद्याला हलकेच स्पर्श केला. त्याबरोबर जगन्नाथ महाराजांना सगळं चित्रातल्यासारखं दिसू लागलं. स्वप्नातल्यासारखं वाटू लागलं. मस्तक सुन्न झालं. डोळे लाल झाले. अंगाला मुंग्या आल्या. जगन्नाथ महाराज तसेच घरी आले. पण काही काम सुचेना. शून्य नजरेने समोर पाहत एका जागी बसून राहत. नाहीतर आडवं पडून डोळे मिटून घेत. पण झोपही येईना. बरं वाटत नसेल म्हणून पत्नीनी मुलाला पूजा करायला सांगितलं. पण याज्ञिकीची कामं घेऊन लोक आले, त्यांच्याशी कोण बोलणार? पत्नीनी खूप हाका मारल्या, पण ते उठेनात. शेवटी लोक परत गेले. पत्नी रागावून म्हणाली, "काय हो, भांग घोटलीत की काय?" जगन्नाथ महाराज तसे संतापी. एरवी गप्पा बसा म्हणून बायकोवर ओरडले असते. पण आज ते काही बोलले नाहीत. तसेच शून्यवत बसूनच राहिले. पत्नीनी चौकशी केली. भांगेचा कार्यक्रम झालाच नव्हता. मग काय संध्याकाळच्या झाडाखालून तर नसतील गेले? की भुताटकीच्या ठिकाणी गेले होते? कुणा भुतानी झपाटलं की काय? ती भयंकर घाबरली. चौकशी करू लागली. कुठे कुठे गेले होते बरं या 2 दिवसात? कुणीतरी सांगितलं स्वामींच्या मठात गेले होते. ती उठून स्वामींकडे गेली. स्वामींना सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाली, "काय झालं हो यांना? आता आमचं कसं व्हायचं? पूजा, अर्चा, याज्ञिकी कसं चालायचं?" दयाळराव स्वामी म्हणाले, "आपण महाराजांना मठात घेऊन या. मी बघतो काय ते." पत्नी जगन्नाथ महाराजांना घेऊन मठात आली. त्यांची अवस्था पाहून स्वामी गालातल्या गालात हसले. जगन्नाथ महाराजांच्या छातीवरून त्यांनी हात फिरवला आणि हळू महाराज पूर्वस्थितीवर आले. पत्नीबरोबर परत घरी गेले. दयाळराव स्वामी उत्तम श्लोकांना म्हणाले, ब्रह्मसत्य जगत मिथ्या ही अनुभूती पेलायची आणि व्यवहारातही राहायचं हे सोपं नाही बरं. फार उच्च अवस्था आहे ती. तेवढी तयारी पाहिजे तरच. श्रीराम समर्थ श्रीराम.